काय चाललो पण आलो आणि चाललो आम्ही असं कसं तुम्ही आलेच नाही तुम्हाला काय घेणं तुला पोरं बाळा आलेत आमच्या काय अगं या साईडला भाऊजी आले टाकी घेऊन होतो जोरात ओरडले मी म्हटलं कोण आहे तेवढं चष्मा तुटला माझा सो हे गाइस वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल यूट्यूब चॅनल आणि इन दिस व्हिडिओ वरून तुम्हाला समजलं असेल की आजचा ब्लॉग काय आहे. सो यस आम्ही लोक चाललोय बोईसरला. आज आम्ही कोकोला सुद्धा सरप्राईज देणार आहे आणि किट्टूला सुद्धा सरप्राईज देणार आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो लेट्स स्टार्ट. मला असं वाटतं तुम्ही लवकर जा, तुमचं जे थोबाड आहे ते धुवा. थोबाड धुवा म्हणजे तुम्ही थोबाड तर धुतले, ब्रश वगैरे केले, पण अंग धुवा, अंघोळ करा आणि पॅकिंग करून आपण निघूया. कारण जास्त लेट झालं तर जायला आपल्याला त्रास होतो, तुम्हाला माहिती आहे. पण मग एवढे इन्सर्ट करायची गरज होती. कारण मी बघ ना, मी न अंघोळ करता सुद्धा एवढा फ्रेश दिसतोय आणि तू अंघोळ केली मग मी न अंघोळ करता फ्रेश दिसतोय. झोपेतून उठल्यावर अशीच दिसते, चीनी दिसते ही चीनी. एकदम बारीक होऊन जातात. आता थोडा वेळ झाले म्हणून थोडेसे ओपन झालेत, नाही तर एकदम छोटे छोटे होतात. यार मीच कंटाळली, जाऊ दे आता काय. हे तरी तू थोडीशी आता फ्रेश वगैरे झाली म्हणून अशी दिसते. हिला ना अशी जस्ट अशी उठल्या बघितलं ना तर मलाच कधी कधी हिला ओळखायला येत नाही की ही माझीच बायको आहे का. जास्त होते आता जास्त होते, ओळखायला नाही. मला ओळखायला येत नाही. अरे पहाड़ी कहाँ से आ गई हमारे बाजुआ में फिर पता चलता अरे तो हमारी ही पत्नी है. कुठे चालली एवढी तू? बोईसरसाठी 7 दिवसासाठी तर नाही जाणार आणि 7 दिवसाची पॅकिंग तर नाही करणार. 2-3 दिवसाची ठीक आहे बोईसरला. तू अशी नेमकी चाललीस कुठे की तू 7 ते 8 दिवसाची पॅकिंग करणार आहेस? कोमल तू जाम घाण दिसते. जा पहिला अंघोळ कर मग पॅकिंग कर. पहिला पॅकिंग नको करूस, कारण लोकांना तुला बघायची इच्छा नव्हती. तुला नाही होतं ते बोल. आणि दिसली घाणचं झालं तुझं लग्न, आता काय नाही, तुला चान्स नाही दुसरा. नाही आता मला कपडे बघू दे, काय घालायचं काय नाही घालायचं. काय नाही कोमल, ह्या 4 मॅक्स्या घे. खरं बोलतोय, तुला तुझं काम झालं. खरं सांगू मला मॅक्सी मध्ये जाम कम्फर्ट. बाई दिसतेस तू, बाई असू दे, बाई आहे मी, दिसणार. इम्पॉर्टंट गोष्ट गाईज, हिंदी ना काल उचापत्या केल्यात. थांब दाखवू दे ना, एवढे भारी आयब्रो केलेत ना हिंदी. आता मी बोलते ना, माझ्या आयब्रो फोकस करायचं. तर विषय काय झाला माहितीये का, की ती छोटीवालं असतं ना आयब्रो करायचं, एकदम छोटूवालं पण असतं, ते माझ्याकडून हरवलंय. ते माझं भेटतच नाहीये. आणि मागच्या वेळेस मी केलेलं तेव्हा होतं, आणि ते मोठंवालं असतं ना ते वाला आहे आता माझ्याकडे. तुम्हाला ना जमत नव्हतं आयब्रो करायला म्हणून थोडंसं कटकुट झालंय, पण ठीक आहे, आय कॅन मॅनेज. तर माझी अंघोळ झालेली आहे आणि आता वेळ आहे स्किन केअरची. आपली लाईफस्टाईल आहे ना ती खूप स्ट्रेस भरी आहे आणि डेड स्किन सेल्स आणि खूप सारे रिझन्स आहेत ज्याच्याने आपली स्किन आहे ती डिहायड्रेटेड आणि डल होऊन जाते. तर स्किन केअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे विथ अन एफिशियंट अँटीऑक्सिडंट रिच प्रोडक्ट, ज्यामुळे आपल्याला भेटतो विजिबली ब्राईटन आणि हायड्रेटेड स्किन, जी रिव्हील करते आपल्या नॅचरल स्किनला. सोबतच आपल्याला भेटते इव्हेंट टोन स्किन. तर मी यूज करते हिमालयाज बॅटिंग विटॅमिन सी ऑरेंज फेस सिरम विथ 10x नियासिनामाइड, 5x विटॅमिन सी अँड पॉवर ऑफ ऑरेंज टू गेट द बेस्ट ऑफ नेचर अँड सायन्स. हा आहे आपल्या स्किनचा बेस्ट फ्रेंड, कारण डे 3 पासूनच आपली स्किन आहे ती विजिबली ब्राईटन आणि ग्लोईंग आणि हायड्रेटेड होऊन जाते. आणि हे ना बिलकुल पण स्टिकी नाहीये, लवकर ऑब्झर्व होतं आणि आपली स्किन आहे ना ती इव्हेंट टोन होऊन जाते. त्याचा बेस्ट पार्ट म्हणजे माहितीये का काय, 10x नियासिनामाइड आणि 5x विटॅमिन सी, जी रेड्यूस करते आपल्या डलनेसला आणि रिव्हील करते आपल्या नॅचरल ग्लोईंग अँड रेडियंट स्किनला. सोबतच पिगमेंटेशन सुद्धा रेड्यूस करतो. इट हॅज सायन्स विटॅमिन सी प्लस नियासिनामाइड अँड नेचर बोथ. तुम्ही हे सिरम दिवसातून 2 वेळा यूज करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्किनला जेंटली मसाज करा. हे बिलकुल पण स्टिकी नाहीये आणि पटकन ऑब्झर्व होतं. देन अप्लाय सनस्क्रीन. हे प्रोडक्ट अवेलेबल आहे Amazon, फ्लिपकार्ट, नायका आणि हिमालयाज वेबसाईट आणि ऍप, लिंक इन डिस्क्रिप्शन. आम्हाला निघायचंय बोईसरसाठी आणि लेट होईल म्हणून आम्ही थोडंसं आमची पोटपूजा करायला आलोय. घरी बनवायला घेतला असता मग परत भांडी निघतील, परत त्याला टाइम जाईल आणि आमच्याकडे टाइम नाही. सो आपण थोडंफार काहीतरी खाऊया, देन पटकन निघूया बोईसरसाठी.
इथे हा बघू शकता पहाडी अजिबी गरीबी डोसा मागवलाय. नाव आहे याचं अजिबी गरीबी. कधी खाल्लेला का? ऍक्च्युअली हा जो डोसा आहे हा मी ह्या पहाडी पोरीसाठी मागवलाय, कारण तू पहाडी आहेस ना, म्हणून तुझा चेहरा बघून मी हा डोसा मागवला. मी डोसाच खात नाही, पण कधी कधी खाते एकदम नॉर्मल थोडंसं. हा एवढा भारी डोसा बघून तुला खायची इच्छा ना आली? ओके. मागवलेली आहे बटर पावभाजी. सो चला फटाफट आपण रगडूया. विन्नी ना अजून एक डोसा मागवला, कारण की त्याला खूप आवडला. पहाडी आहे ना, आणि मला पहाडी लोक जास्त आवडतात. अच्छा. जशी मला तू आवडली. मी पहाडी नाहीये, प्रेमात पडलो. आम्ही दोघं जण पण 2 बोचके घेऊन, बघू शकता दोघांचे 2 बोचके घेऊन निघालेलो आहे बोईसर साठी. सो आपण मला वाटतं ट्रॅव्हलिंग करूया, देन डायरेक्ट बोईसरला भेटूया स्टेशनच्या बाहेर आणि बघूया पुढे काय काय करतं. काय बोलतो कोमल? एक्सायटेड होतील ना का शॉक होतील? नाही तर अरे नाही रे, कोणाचं नाव नाही. कारण 2 दिवसाआधी चाललोय आम्ही, बाहेर जाणार आहे. सो त्या 2 दिवसाआधी चाललोय, तर आय होप की सरप्राईज झाले पाहिजे. आम्ही किट्टूला, कोकोला मला स्पेशली जाम भेटायची इच्छा होती, दोघांना सुद्धा, कोको आणि किट्टूला. आणि खूप दिवस झाले, म्हणजे थोडेसे दिवस झाले, आत्ताच गेले ते लोक ना, काही आम्ही आत्ताच गेलोय तिकडनं. पण ना असं म्हणजे हवत नाहीये. रोज व्हिडिओ कॉल करते, पण मला असं वाटतं भेटू कधी. किट्टूला पण जास्त भेटली नाहीये, कोकोला तरी थोडस भेटलेली. तिच्या वजना एवढी तर बॅग घेतली बिचारी. मी पण घेतली असती, पण माझी बॅग पण तुम्ही बघू शकता खूपच मोठी आहे बॅग माझी. काय नाही, व्हेरी स्ट्रॉंग वुमन, व्हेरी स्ट्रॉंग. ओके. सो बघूया की आम्ही कसं सरप्राईज वगैरे देतो, बघूया पुढे. पहिला तरी पोचूया बोईसरला. आम्ही लोक जेवढ्यांदा पण बोईसरला आलोय ना, मला वाटतं पहिल्यांदा रिक्षाने चाललोय घरी. आणि रिक्षानी ह्यासाठी चाललोय कारण आपल्याला कोणाला सांगायचं नाहीये, नेहमी सरप्राईज देत आणि नेहमी आपल्याला गाडी घ्यायला येते. दादा येतो किंवा जुजू वगैरे घ्यायला येतात, पण आपल्याला सरप्राईज द्यायचं म्हणून आपण रिक्षाने चाललोय. कोणाला काहीच माहित नाहीये. ठीक आहे, आपण पोचूया आणि बघूया सरप्राईज त्यांना कसा वाटतो. शॉक होता नाही ना, असं नाही बोलणार. सो ठीक आहे, आपण रिक्षाने चाललोय, आता पोचूया फटाफट. मी व्लॉग घेणार आहे आणि मॅडम सरप्राईज राहिलं लांब. पहिला तुम्हाला हा एवढा मोठा बोचका घेऊन 4 माले चढायचंय. खरंच एवढं वर का घेतलं मम्मीने, घर मला समजतच नाही. तुझ्यामुळे घेतलं मम्मी, माझं नाव टाकते फक्त ती. आज आपण विचारूया कोणामुळे घेतलं. नाही रे बाबा, नाही ना, विचारूया ना आपण. एवढा मोठा बोचका घेऊन चढायचंय. तुला बघून म्हणतो माझ्या मामा एकटा नाही येणार का? मामा एकटा नाही येऊ शकत. किती दादा बाकी काय नाही पाहिजे. तुला बघितलं बोलतो ये माझ्या आत्या आली बघ, मामा आला नाही. तो बघ पहिले काय माझी बाई माझी किट्टू चॉकलेट. अजून मी खूप सारे चॉकलेट आणले, हे तर मी इकडे बाबा तूट पडलं डायरेक्ट. हे पोरा, हे बाबा आमच्या हालचाल विचार ना, आमच्या हालचाल. ए बाबा आमच्या हालचाल विचार. प्यायला तुला एवढे सारे कॅडबरी आणले. वाव, पप्पा दे मग मला. माझं बाळ, माझे सोनं. किती दिवस झालं भेटलं नाही मी माझ्या बाळाला ग. गली होती तुझ्या? माझं गली होती. तू सेंटरला बोलला ना? हा बोलला. काय बोलला? आता येती असं. मी केलेला फोन भाऊ म्हणजे कुठे असं विचारण्यासाठी, तर त्याला बोललं की काय चालू आहे वगैरे असं याला बोलले. तू व्हिडिओ नाही घेतला ना त्याचा? नाही घेतला. हा, त्याला हा बोलत होता आत्या मला ना तू हेलिकॉप्टर कधी आणणार आहे, चॉकलेट आण. मग मी बोला अजून काय काय आणू, मग तो सांगत होता. मी बोला सॅन्टाला बोल की ना, तो सॅन्टाचं हे करतो ना, बोला सॅन्टाला बोल की आत्या आली पाहिजे आणि मला सगळं घेऊन आली पाहिजे. मग तो बोलतोय मी सॅन्टाला बोल. बघ सॅन्टा आली बघ लाल कपड्यात. तू बोला सॅन्टाला, लाल कपडे घालून सॅन्टा आली. तू सॅन्टाला बोलला की नाही? हा बोलला ना. काय बोलला तू? आता येते माझी. येते डायरेक्ट की आली पाहिजे. हा, त्याला बोलता येत नाही. दाढी बघ. अय्या दाढीच नाही मला. मम्मी पप्पा कुठे आहे? त्याला 4 येतं मस्त. अरे बाबा तू ह्याच्यात विसरून गेली का? कुठे? ऑफिसला गेली आमची मम्मी. मम्मी ऑफिसला गेली. पप्पा पप्पा पण ऑफिसला गेले.
अरे बापले. मग आता त्यांना ना सरप्राईज देऊया. हा आता मम्मी त्यांना सरप्राईज. मम्मी शॉक होईल का सरप्राईज? या दोघांना सरप्राईज दिला. पाणी अरे मग आण ना पिल्लू मला पाणी. आत्या घरी आलीये, मामा घरी आलेत. काय पप्पा पाणी जे असते ना तू दे ना हा की तू दादा आमचे लय काम ऐकता बिचारा. सगळं ऐकतो पण काय हाईट वरती गेली ना म्हणून. पहिले इकडे होतं ना मटका, तर मटक्यामधून द्यायचं पाणी. बोललो ना पाणी आण किटू दादा, तर तू पाणी आणून द्यायचं मटक्यातून. एक थेंब का होईना पण आणायचा. थँक्यू पिल्लू. अरे बापले माझं सोनं. पप्पा अजून आवाज दे. अजून मामाला दे. दोन्ही हाताने पकड पिल्लू. हा अशा. जमा नाही का? नाही जाम कामं थँक्यू करतो माझं थँक्यू पिल्लू. थँक्यू. अरे पिल्लू किती कामं करत ना एवढंसं बाळ. माल किट्टू दादा, कोमल आणि मी आम्ही लोक डोर लॉक करून लपलोय. जर बोला आत्या आली तर चॉकलेट देणार नाही मी तुला. आत्या आली घरी. फ्लॉप केला की तुम्ही. तुला बोलले नको बोलू. असं काय करतो आम्हाला काही कळत नाही. आता चॉकलेट नाही देणार तुला मी. जा अजून आणलेले मी चॉकलेट नाही देणार. जा. आम्ही तुम्हाला सरप्राईज द्यायला गपचूप लपलोय 15-20 मिनिटापासून. माची आली होती आपल्या घरी. कोण आलं? माशी आलेली. माशी पण आलती. हा बरे आलात. पप्पाला भाजी किती सांगितली असती. बघितलं किट्टू दादानी प्लॅन फ्लॉप. बबलीकडे जायचंय सरप्राईज द्यायला. अच्छा तिला कसं माहिती. प्लॅन फ्लॉप केला ना या पोरानी प्लॅन फ्लॉप केला. ठेवायचं होतं ना. त्याला बोलले chocolate त्याला बोललो आम्ही गपचूप बस. त्याला तुम्हाला माहितीये हा बोलेल ना म्हणून आम्ही याला बंद करून ठेवलेलं. आणि मी तरी याला बोलले तू कुठे आहे. याला काय मोबाईल दिला काय मला वाटलं यालाच मी ओरडत होते. हे पोरा आता बाबांना पण सांगा. सांगणारच होतो. हा शिवून माझी म्हणून पप्पाला आली दवाईला. तिथे मला पिल्लू. आम्ही जाऊ. कुठे जाऊ आम्ही. आता आम्ही चाललो कोकांगला भेटायला. सो मग आम्ही उद्या येतो. हा परत येऊ ना उद्या परत. कोकांगला भेटून येऊ ना. कोकांगला सरप्राईज देतो. तू येशील ना. तू परत सगळीकडे पचका करशील. आता याने सगळीकडे पचका केला ना आपला. दे मला पप्पाचं. बाय. बाय बाय. नाही लिप किस नाही लिप किस नाही. त्या साईडला बघ. डोळ्या लहानपणी ठीक होत एक. आता पण लहान आहे माझं बाळ. बाय बाय. माझी बाई. बाय बाय. बाय बाय की तुझा दादा. बाय बाय. पप्पांसाठी थांबलेलो पण वाट बघून आम्हाला अर्धा ते 1 तास झालं आणि पूर्णपणे कालोख झाले. 8:30 होत आले. अजून आम्हाला तिकडे सुद्धा जायचं आहे सरप्राईज देण्यासाठी. सो ठीक आहे पप्पा मला वाटतं कदाचित खाली भेटू शकतात किंवा नाही. आता आम्ही निघालोय कोकांगला भेटायला. वाट पाहून थकलो आम्ही. आता मोबाईल किटून घेतला मग मी काय करू त्याला. खरे का नाही. बघा आम्ही आलो आणि आता आम्ही निघालो. खाली उतरले काय चाललो पण आलो आणि चाललो आम्ही. असं कसं तुम्ही आलेच नाही. तुम्हाला काय घेणं पोरं बाळ आलेत आमच्या काय. अगं मी आता 15 मिनिटं पण नाही झाले येऊन. 15 मिनिटं. हा 15 ते 20 मिनिटं झाली. कुठे येऊन. इथं खाली आलो आणि इथून मम्मीला आम्हाला अर्धा पाऊण तास झाला. काय म्हणाल तुम्ही. अहो मला माहितीच नाही ना. नाही खाली येऊन बोलतात. खाली मम्मीला सोडून. अच्छा मम्मीला बरोबर. आणि गाडी चावी त्याच्याकडे दिली. मला मी भाजीपाला घेऊन होतो. तो तू किट्टूला हे सांभाळ. मी त्याला किट्टूला खायला आणलं. ते फ्रुटी टमाटे हे ते सर्व. चला आता आम्ही चाललो. आम्ही तुमची वाट बघत होतो. तुम्ही काय आले नाही. मग आम्हाला आला राग. तर आता आम्ही बोललो जाऊ द्या पप्पा काय येत नाही. आम्ही जातो. चला वरती. आता जस्ट उतरलो. एवढे 4 माले चढून 4 माला. पण मग मला फोन तर करायचं का. फोनच कर. फोन नाही ना. हा हे चुकी झाली. चला येतो कोकांगला भेटून येतो. मग कोकणला भेटायला चालू तुम्ही. हा आपण जातोय बबली ताई आणि जिजूंना सरप्राईज देण्यासाठी. खरं तर कारण कोकांगला काय समजत नाही. कोकांग आहे अजून लहान. चाललीये कोकांगला भेटायला चाललोय आम्ही. त्या साईडला भाऊजी आले. आम्ही लपलो गाडीच्या खाली कारण ना त्या साईडला जिजू आहेत आणि गाडीमधनं उतरत आहेत.
मी बॅक कॅमेरा दाखवतो. आम्ही लोक इथून लपून नाव बा करणार आहे. बा जिजू एकटे आहेत, ताई आणि कोको वर आहे. जोरात कर बरं, काटा चक्र पाहिजे तरी. अरे शांत बसा नाही तर आवाज. डचकले पाहिजे. या ना लवकर, काय तुम्ही पण सारी दुनिया का बोझ मोठा. करंट बिरंट लागा ना आपल्याला इथं धडधडत. आले आले, लॉक केलं लॉक केलं लॉक केलं लॉक केलं. तुम्ही जोरात केलंच नाही यार. घेऊन का घेऊन नाही चष्मा तुटला माझ्या डायरेक्ट डोक्यात पडलं असतं. आम्हाला माहितच नाही सिलेंडर घेऊन येतात. असं झालं. चला चला. बाहेर ना कॅमेरा आहे म्हणून आम्ही लपलो. भाऊ चालले काश्मीरला चाललो आम्ही. हा शेवटची भेट द्यायला आलोय. चला येतो असंच जाऊ. ढोल्या बाबू तुला पण चिकनचं वास येतो का? नाही काय तू कसं काय पण आम्हाला सोडायला लागला. हा का? दादा कुठे चालले? काश्मीर. दादा काश्मीरला चालले. हा बघ कसले घाबरले. बाप रे. आम्हाला काय माहिती सिलेंडर म्हणजे हाय असं. आम्हाला लाशच चालत येत असते. तुम्ही शॉक झाले का? शॉक झाले. मी आज दरवाजा उघडला आणि परत लावायला गेले ना. हात माझी घाण आहे आणि परत बेल वाजली बंद केलं गेला. मग म्हटलं कोण आलं पाहते. दादा तुम्हाला सॉरी आहे, तुम्ही जास्त घाबरले. नाही अरे मी आई काय टाकी घेऊन होतो जोरात ओरडले. मी म्हटलं कोण आहे, तेवढा चष्मा तुटला माझा. मला ना माहित कसा तुटला. माझ्या हातावर मी असं हल्लो जोरात, टाकीने चष्मा तुटला ना बरं. हा मी घाबरलो. आई शपथ मी व्हिडिओ दाखवतो. मी बोललो बापरे बा डोक्यात पडलं असतं. चोर असतं डायरेक्ट टाकलं असतं अंगावर. जेवणाचं काय? आम्ही चिकन घेऊन आलोय कारण आम्ही ऑलरेडी आणलेलं होतं का हो. डाएट सकाळसाठी. अच्छा ओके. मला काय वाटलं तुम्ही आणलं असेल हे तुम्हाला पक्का होतं पण मला डाएट. कोकू हॅलो. कोकू हॅलो कर. हॅलो पिल्लू. पिल्लू हॅलो. पिल्लू हॅलो कोकू. पिल्लू हॅलो कोकू. हॅलो. अलेक्सा फॅन चालू कर. आमचं कोकांग जो आहे ना, आमचं कोकांग थोडंसं मोठं झालंय. आमचं पिल्लू मोठं झालाय. आमचं पिल्लू मॅच्युअर झालाय थोडासा. पिल्लू तुला समजतं ना. अलेक्सा आता फॅनकडे बघेल. बघितलं ह्याला बोलतात मॅच्युरिटी. त्याला माहिती आहे अलेक्सा फक्त फॅन. बघा अलेक्सा फक्त फॅन लावते. अलेक्सा बोललो की बघा ह्याला म्हणतात मॅच्युरिटी. आमच्या पिल्लू मध्ये ए पिल्लू झालं पिल्लू झालं पिल्ला.
हे गाईज वेलकम बॅक टू काकाचा ब्लॉग. बोल. हे गाईज पहिली आत्या जी आहे ती आपल्या कोकांगला मावशी जी आहे ती आपल्या कोकांगला भेटलेली आहे. कोकणला आज झालेलं मी कधी एवढं छान बाळ सुंदर बाळ माझ्याकडे आहे आणि मी लांब आहे कोकण पासून. बाल आमचा आता 2 दिवसात शाळेत जाणार आहे ना पिल्लू. कितवीला जाणार तू? डायरेक्ट 10वी ना? डायरेक्ट 10वीला जाणार आहे. हुशार बाळ आहे ना. आता बघा अलेक्सा फॅन कडे बघतोय. अलेक्सा बघा माझी बाई अलेक्सा. आपण आता ब्लॉग जो आहे तो एंड करूया. किट्टूला, मम्मीला, पप्पांना आणि ताई आणि जिजूंना सुद्धा आपण सरप्राईज वगैरे दिलेलं आहे. आणि कोकांगला फायनली भेटलोय. आजचा आपला स्टे इकडे आहे. उद्या बघूया उद्याचा काय प्लॅन आहे. आणि आता मस्तपैकी चिकन वगैरे आणलंय. ताई आणि कोमल आता जेवण करतील. मस्त जेवण घेऊ आणि झोपूया. थोडा गप्पा वगैरे मारून. सो भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये नव्याने परत एकदा. तोपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमच्या कोकणसाठी सबस्क्राईब करा. आमचं कोकण कर. शिव 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 शिव.